बिना वाटण करता सकाळच्या घाई गडबडीत झटपट बनणारी अशी चमचमीत आपण शेवभाजी करणार आहोत। तर इथे घेतलेलं आहोत तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे राई आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकणार आहे 2 बारीक चिरलेले कांदे आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकतात कांदे छान आपल्याशी ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता ह्यामध्ये टाकत आहे अद्रक लसूण आणि 2 टोमॅटोची प्युरी। टोमॅटो नॉर्मली मिक्सरला ग्राइंड करून घेतले होते आणि आता टोमॅटोची प्युरी पण आपण चांगली इथे फ्राय करून घेणार आहोत। अद्रक लसूण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे व्यवस्थित फ्राय करायचं आहे। त्याचा कच्चा पण आपण काढून टाकणार आहे। आता ह्यात टाकणार आहे काही सुके मसाले। तर इथे टाकणार आहे लाल मिरची पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला आणि धना जिरा पावडर। आता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किंवा थोडे वेगळे पण वापरू शकतात। आता मसाले सुद्धा आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता छान तेल सुटेपर्यंत मस्तपैकी इथे मी वाटण हे फ्राय करून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे व्यवस्थित वाटण फ्राय करून घ्यायचं आहे। आता थोडासा मी जो आपण मसाला रेडी केला होता ना तो साईडला काढला आहे, कारण जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची ज्यावेळेस तुम्हाला खायची त्याच वेळेस तितकीच भाजी तुम्ही शेव टाकायची आहे, नाही तर सगळं शेव ग्रेव्ही पिऊन घेते आणि भाजी खूप घट्ट होते। आता मला माझ्या डब्यापुरती थोडी करायची होती तर इथे मी फक्त अशा प्रकारे आता ग्रेव्ही करून घेणार आहे, ती साईडला काढणार आहे आणि नंतर जेव्हा परत दुसरी ग्रेव्ही करायची त्यावेळेस ही ग्रेव्ही उकळून घेऊन नंतर त्यामध्ये मी शेव ॲड करणार आहे। म्हणजे गरमागरम आपली शेवची भाजी रेडी होते आणि जास्त ती पाणी पण म्हणजेच आमटी सुद्धा पीत नाही, तशीच व्यवस्थित राहते। आता ह्यामध्ये टाकत आहे भावनगरी शेव। तुम्ही इथे तिखटवाले शेव सुद्धा वापरू शकतात। गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे, कारण शेव टाकल्या लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होतं। तर तुम्ही इथे बघू शकता इथे झटपट बनणारी अशी शेवभाजी रेडी झाली आहे। जेव्हा तुम्हाला खायचं त्याच वेळेस इथे ग्रेव्हीमध्ये शेव टाकायची आहे, नाहीतर ते खूप घट्ट होते। आता इथे आपली चमचमीत झटपट बनणारी शेवभाजी रेडी झाली आहे। तुम्ही पोळीबरोबर खा, पराठ्याबरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा खायला एक नंबर लागते। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।